बिना नांगरणीची शेती करायची, मग पेरायचं कसं? हा त्यांच्या पुढचा एक प्रश्न राहतो. सीडबेड कसा तयार होणार? दुसरा राहतोय की मग बिना नांगरणी जर आम्ही शेती केली तर आमच्या शेतीमध्ये तण खूप मोठ्या प्रमाणात उगवतं आणि मग तणाचं नियंत्रण कसं करायचं? आधीच तर नांगरणी करून सुद्धा पाहिजे तसं नियंत्रण होत नाही आणि याच्यामुळे तर आणखीन वाढणार. हा पण त्यांचा एक प्रश्न राहतो. सोबत काही जण असं सांगतायत की नांगरणी केली तर आमच्या जमिनीमध्ये पाणी मुरतं, साचले दिसतं. नांगरणी जर नाही केली तर पाणी सगळं वाहून जात. हा, जमीन आमची नांगरणीमुळे भुसभुशीत होते, ते त्याच्यामुळे होणार नाही. अशी चार प्रश्न अनेक शेतकऱ्यांना अडवतात किंवा पुढे जाऊ देत नाही. तर याच्याबद्दल काय सांगाल? आता हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्यावर हजारो वर्षाची नांगरणीची परंपरा आहे. नांगरणी नेमकी कशासाठी केली जाते? आता शेतकऱ्यांना जर सांगितलं नांगरू नका